यवतमाळ जिल्ह्यातील योग शिक्षकांची पुनर्नियुक्ती रखडल्याने आज मोठे आंदोलन पाहायला मिळाले। जिल्हा परिषदेच्या समोर योग शिक्षक संघटनेने धरणं आंदोलन छेडलेले असून यामध्ये महिला शिक्षकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता। आरोग्यवर्धिनी योग शिक्षकांची नियुक्ती राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत करण्यात आली होती। हे शिक्षक गाव पातळीवर नागरिकांना योग प्रशिक्षण देऊन आरोग्य जागरूकतेचे महत्त्वपूर्ण कार्य करत होते। मात्र पुनर्नियुक्ती न झाल्याने शेकडो शिक्षक आर्थिक संकटात सापडलेत। महिला योग शिक्षकांची संख्या मोठी असून त्यामध्ये गरीब, विधवा आणि परित्यक्त महिलांचा समावेश आहे। पुनर्नियुक्ती न झाल्याने उपासमारीची वेळ आल्याचा आरोप त्यांनी केलाय। आमची मागणी आहे योग शिक्षकांची पुनर्नियुक्ती व्हावी। म्हणजे 8 वर्षापासून हे योग शिक्षक आरोग्य वर्धनी केंद्रावर राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत उपकेंद्रावर केंद्रावर ग्रामीण भागात जाऊन योग सत्र घ्यायचे आणि जे ग्रामीण भागातील जे रुग्ण आहेत त्यांचे आरोग्य सुधारायचं काम करायचे। आणि हे विधानसभा निवडणुकीच्या नंतर शासनाने हे योग सत्र आमचे अचानक बंद केलेले आहेत, तर ते योग सत्र आमचे पूर्ववत चालू करावे ही आमची मागणी आहे। आपल्याला मानधन शासनाकडून केंद्राकडून मिळत होतं का राज्यातून मिळत होतं? आम्हाला मानधन हे केंद्र सरकारकडून मिळत होतं, परंतु यांनी हा निधी दुसरीकडे वळविला आहे अशी दबक्या आवाजामध्ये चर्चा आहे। तर ते काय ते शासनानं राज्य शासनानं आम्हाला स्पष्टीकरण द्यावे आणि आमची योग शिक्षकाची पुनर्नियुक्ती आम्हाला प्रदान करावी। आपल्याला किती महिन्याची ऑर्डर दिल्या जातात? आम्हाला दरवर्षी 21 जून ते 31 मार्चपर्यंत आम्हाला नियुक्ती दिल्या जाते, 9 महिन्याची। धन्यवाद। आरोग्यवर्धिनी योग शिक्षक हे विधानसभेवर आपला धडक मोर्चा काढणार। मी दीपक एंगळ, स्टार महाराष्ट्र न्यूज, यवतमाळ।